नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी BPS इन्व्हेस्टमेंटतर्फे सिम्प्लिनॉमिक्स या आपल्या व्हिडिओ टॉक शोमध्ये आपलं स्वागत करतो. इन्व्हेस्टमेंट्स, फायनान्स, इकॉनॉमिक्स, फॉरेन अफेअर्स आणि पॉलिटिक्स या विषयावरती आपण माहितीची देवाणघेवाण करतो. मागच्या वेळेला आपलं बोलणं झालं होतं 2 विषयासंदर्भात. पहिलं होतं जी-एस-टीमध्ये रेट सिम्प्लिफिकेशन गव्हर्नमेंटनी केलेलं होतं आणि दुसरं म्हणजे फिच या जागतिक क्रेडिट रेटिंग एजन्सीनी 18 वर्षानंतर, तब्बल लक्षात घ्या 18 वर्षानंतर भारताचं क्रेडिट रेटिंग ट्रिपल बी मायनस वरून ट्रिपल बी वरती आणलेलं होतं. आपली जी-डी-पी आहे भारताची $4 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. आता आपण जेव्हा म्हणतो $4 ट्रिलियन इकॉनॉमी, तर त्या ह्याच्यामध्ये आपला महत्त्वाचा विषय असतो तो आउटबाउंड आणि इनबाउंड सेल्स किती आहे. या दोन्हीच्या अनुषंगाने आपली इकॉनॉमी कशा पद्धतीने चालतीये, काय सेल्स आहे, काय कशा पद्धतीचा प्रोग्रेस आहे, हे आपण आता जाणून घेऊया. अ, प्रथमतः आपण लक्षात घेऊ, की बहुतांशी भारतीय इकॉनॉमी ही इनबाउंड सेल्सवरती आधारलेली आहे. म्हणजे काय? तर आसाम ते अंदमान निकोबारपर्यंत 142-148 कोटी लोकसंख्या असलेला आपला जो देश आहे, तर त्या देशातल्या सगळ्या लोकांनी आतमध्ये जे काही खरेदी विक्री केलेली आहे, त्यांचा जो काही सेल आहे, त्या सेलमधनं झालेली इकॉनॉमी ही इनबाउंड सेल्स असं म्हटलं जातं. तर आपल्या इकॉनॉमीमध्ये मित्रांनो लक्षात घ्या, तब्बल 80% वी आर इनबाउंड इकॉनॉमी ड्रिव्हन आणि 20% फक्त आपली इकॉनॉमी ही एक्सपोर्ट ड्रिव्हन आहे. म्हणजे काय? तर बाहेरच्या ठिकाणी असलेला प्रॉब्लेम हा आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती जाणवू शकत नाही किंवा जाणवता येणार नाही. पण याचा अर्थ असा नाही, की बाहेर काही अडचण झाली तर आपल्याला प्रॉब्लेम येणारच नाही. कारण का? तर या 20% इकॉनॉमीमध्ये म्हणजे 20% जी एक्सपोर्ट ड्रिव्हन इकॉनॉमी आहे, त्याच्यातनं आपल्याला तब्बल $880 बिलियन उत्पन्न प्राप्त होतं. मग आता आपण जाणून घेऊया, की या आपल्या इनबाउंड आणि आउटबाउंड इकॉनॉमिकचे कसे-कसे कॅटेगरायझेशन झालेलं आहे. म्हणजे काय? तर आपल्या इनबाउंड इकॉनॉमीमध्ये कुठले-कुठले कॅटेगरीज आहेत किंवा कुठले-कुठले फॅक्टर्स आहेत. तर सर्वप्रथम आपण लक्षात घेऊ, की ॲग्री इकॉनॉमिक्स आहे, त्याच्यानंतर सर्व्हिसेस आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग आहे. याचं पर्सेंटेज किती असेल? तर ॲग्री इकॉनॉमी ही साधारणपणे 18% आहे. त्याच्यानंतर सर्व्हिसेस हा आपल्या इकॉनॉमीमधला सर्वात मोठा अंग आहे, जो इनबाउंड इकॉनॉमीमध्ये आहे तो. तर दॅट इज अराउंड 49%. आता 49 टू 57-58% पर्यंत ते जातं आणि 25% हे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये आहे. उरलेलं जे काही 20% आहे, त्या 20% मध्ये जी काही एक्सपोर्ट्स ड्रिव्हन इकॉनॉमी आहे, त्या एक्सपोर्ट्समध्ये मग फार्मास्युटिकल आहे, त्याच्यानंतर टेक्सटाईल्स आहे, त्याच्यानंतर जेम्स आणि ज्वेलरी आहे, थोडेफार सॉफ्टवेअर्स आहेत, अशा क्षेत्रामध्ये जातं. तर मित्रांनो, या इनबाउंड इकॉनॉमीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक जो आहे, तर तो म्हणजे आपला आय-टी उद्योग. आता आय-टी उद्योग का बरं? तर 57% जी काही ओव्हरऑल इनबाउंड इकॉनॉमी आहे, तर त्यामध्ये 49% लक्षात घ्या 49% इज ड्रिव्हन बाय आय-टी, आय-टी-एस एक्सपोर्ट्स आणि त्याद्वारे आपल्याला जवळपास $200 बिलियन उत्पन्न प्राप्त होतं. मग आता ट्रम्पनी जो काही जुगाड सध्या केलेला आहे, म्हणजे सगळ्यांना आपल्याला जो काही प्रॉब्लेम आपल्याला म्हणा किंवा कोणालाही जो काही प्रॉब्लेम जाणवतो, तर तो प्रॉब्लेम कसला आहे? तर रिसेंट H-1B व्हिसाच्या संदर्भामध्ये झालेला अडचण. आता जी-डी-पीमध्ये आत्ता आपण जे बोलतो आहोत, तर या आपल्या जी-डी-पीमध्ये आय-टी उद्योगाचा वाटा किती हो? तर ऑलमोस्ट 8 ते 10%. आता लक्षात घ्या 8 ते 10% वाटा असलेला आय-टीचा भाग जो जी-डी-पीमध्ये आहे, ज्याच्यातनं आपल्याला $200 बिलियन प्राप्त होतात. तर त्या ह्याच्यामध्ये जेव्हा बाहेरनं कुठल्याही बाहेरच्या सत्तेकडनं किंवा राष्ट्रप्रमुखाकडनं जेव्हा काही प्रॉब्लेम येतो, तर तेव्हा ते क्षेत्र प्लस ऑर मायनस जाण्याच्या तयारीमध्ये असतं. जसा आता H-1B व्हिसामध्ये प्रॉब्लेम केलेला आहे. तो काय केलेला आहे? तर नवीन जो काही H-1B व्हिसा लागू होईल, तर त्यावेळेला जो काही व्हिसाचा रेट होता किंवा जी फी होती, तर ती $5,000 वरनं डायरेक्ट $1,00,000 वरती आणलेली आहे. $1,00,000 याचा अर्थ ₹88,00,000 आणि आता गंमत तुम्हाला सांगतो, की आपल्या इथनं जे बाहेर इंजिनिअर जातात, तर त्यांच्यापैकी जवळपास 60 म्हणजे 60% लोकं हे अंदाजाने $1,00,000 पर्यंतच उत्पन्न प्राप्त करतात. म्हणजे काय? तर दोज हू गो आउटसाइड अँड वर्क इन ऑल द फॉरेन कंट्रीज, आउट ऑफ दॅट 60% पीपल आर ड्रॉइंग इन्कम टू द ट्यून ऑफ $1,00,000. मग त्यांची कंपनी त्यांच्यासाठी 100% विचार करणार, की अरे या लोकांना $1,00,000 उत्पन्न आहे, $1,00,000 सॉरी $1,00,000 उत्पन्न आहे आणि यांच्यासाठी आपण फी देतो $1,00,000. मग ते प्रॉफिटेबल आहे का सौदा? तर नक्कीच नाही.
मग त्याच्यामुळे काय झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडीशी खळबळ निर्माण झालेली आहे. आता जेव्हा आपले सर्वांचे लाडके आदरणीय ट्रम्प तात्या निवडून आले होते, तर त्यावेळेला ते जेव्हा पहिल्या राजवटीमध्ये त्यांनी जी काही गंमत-जंमत केलेली होती, त्याचप्रमाणे ते दुसऱ्या राजवटीत करणार हे अपेक्षेप्रमाणेच होतं. आता दुसऱ्या राजवटीमध्ये थोडंसं कदाचित जास्त झालेलं आहे. त्यांना आता काय अपेक्षा भरपूर आहेत. त्यांना अपेक्षा आहे ती नोबेल प्राइजची. तर आता आपण तुर्तास त्या भानगडीत जायला नको. मग आपल्याला 3 वर्ष हा सगळा त्रास सहन करायचा आहे. 3 वर्षामध्ये जे काही उत्मात होणार आहे, जो काही प्रॉब्लेम्स होणार आहे, जो काही प्लस ऑर मायनस होणार आहे, तो आपल्याला सहन करूनच पुढे जायचा आहे. मग आता $200 बिलियन 10% आय-टीचा वाटा हा जेव्हा असताना जवळपास इथे 54-55 लाख लोकं कामं करतात, तर त्या ह्याच्यामध्ये जेव्हा अडचण येईल, तेव्हा तो मोठाच प्रॉब्लेम तयार होणार आहे. मग याला अनुषंगाने आपल्याला काही करता येण्यासारखं आहे का? तर आत्ता तरी तुर्तास अंटिल अँड अनलेस जोपर्यंत आय-टी क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर असं म्हणा की इट्स अ मेजरली बॉडी शॉपिंग इंडस्ट्री. का बरं? तर ज्या काही मोठ्या कंपन्या आहेत, कुठल्या? मग त्या Google असेल, Facebook असेल, Nvidia असेल, Microsoft असेल किंवा अजून कुठलीही. तर मित्रांनो, दे स्पेंड अल्मोस्ट अराउंड 20% to 25% ऑफ देअर प्रॉफिट्स इंटू R&D. आपल्या ज्या काही कंपन्या आहेत मोठ्या, म्हणजे कुठल्या? तर TCS, Infosys, Wipro, टेक महिंद्र या 4-5 मोठ्या कंपन्या. यांचा जर का आपण डॉक्युमेंटेड अभ्यास करून ते त्यांच्या प्रॉफिटपैकी R&Dला किती पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट करतात हे जर का बघितलं, तर इट इज नॉट मोर दॅन 4 or 5%. मग आता मला सांगा, की या कंपन्यांची प्रॉडक्ट्स कुठली? Microsoftचं ऑपरेटिंग सिस्टम, Nvidiaची चिप, Googleचं प्लॅटफॉर्म, त्याच्यानंतर Facebook आपण सगळेच जण वापरतो. मग ही मंडळी जेव्हा खरोखर या पद्धतीने रिसर्च करून बाजारात येतात, एवढे पैसे ते प्रॉफिटमधले पुन्हा R&Dमध्ये टाकतात, तर आपण ते जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याच्यातनं काहीही साध्य होणार नाही. म्हणजे काय? अंटिल अनलेस वी डोंट स्पेंड ऑन रिसर्च, देअर इज नॉट गोइंग टू हॅपन एनी काइंड ऑफ डेव्हलपमेंट इन द मार्केट. मग याच परिस्थितीमध्ये आपल्याला जगणं क्रमप्राप्त आहे. मग हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की एबीसी अनालिसिस लक्षात घ्या. एबीसी म्हणजे काय? तर हाऊ आर वी इंटू द सी ऑर बी ऑर ए ऑफ द अदर कंपनी. याचा अर्थ असा, की आपण जेव्हा त्यांच्या सी कॅटेगरीमध्ये असू ना, तर तेव्हा आपण कम्प्लिटली डिसेबल असतो. म्हणजे काय? तर आपण केव्हाही कुठल्याही मोमेंटला झटकले जाऊ शकत असतो. जेणेकरून आपली व्हॅल्यू इज इक्विव्हॅलंट टू 0. आपण जर का बी मध्ये असू, तर वी माइट बी रिप्लेसेबल बाय 50%. मग आपण बी प्लस किंवा ए करायला गेलो, ए इज नेव्हर रिप्लेस्ड. मग आता तुम्ही याच कंपन्यांच्या प्रॉडक्ट्स लक्षात घ्या. मायक्रोसॉफ्टला आपण रिप्लेस करू शकतोय का? लिनक्सची ऑपरेटिंग सिस्टीम आली, पण ती किती चालतीये? Facebookला काही रिप्लेस करता येते का? Nvidiaला काही रिप्लेस करता येते का? नाही. मग त्या अनुषंगाने आपण जर का फक्त कोडिंग करणार असू, तर आपल्याला आत्ताचा जो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम झेलणं क्रमप्राप्तच आहे. मग सेम प्रॉब्लेम इज विथ द टेक्सटाईल इंडस्ट्री. आता आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम भारतामध्ये राहतो. पश्चिम भारतामध्ये राहत असल्यामुळे आपल्याला टेक्सटाईल किंवा मँचेस्टर ऑफ इंडिया हे जे काही तामिळनाडू, आंध्र, कर्नाटक या राज्यांना म्हटलं जातं, तिथले प्रॉब्लेम्स आपल्याला आत्ताला माहिती नाहीयेत. प्रॉब्लेम्स काय आहेत? तर तिथे 2-2, 4-4 लाख लोकं वेगळ्या छोट्या-छोट्या टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये कामं करतात. आता या ज्या टेक्सटाईल इंडस्ट्री आहेत, आता याच्यातली त्याच्या आधी एक सांगतो, याच्यातली एक लिस्टेड टेक्सटाईल मोठी कंपनी कुठली? तर ती KPR. त्याच्यानंतर ती किटेक्स मिल्स. या कंपन्या काय करतात? तर Amazon, 24/7, टेस्को किंवा अजून Walmart या कंपन्यांसाठी लागणारे जी काही वस्त्रप्रवरण आहेत, ही देतात. ही डायरेक्ट देतात का? तर नाही. यांच्यामध्ये कोणतरी मध्ये एक दलाल असतो किंवा त्यांना आपण C&F एजंट म्हणूया. मग त्याच्यापुढे असतो तो त्यांचा होलसेलर. त्याच्यानंतर येते ती कंपनी. मग आता या याच्यामध्ये डॉक्युमेंटेड मार्जिन किती आहे? तर नॉट मोर दॅन 6%. विचार करा, सगळेजण उत्साहाने एक्सपोर्ट्सला जातात. मार्जिन मिळतं 6%. आपला देश आसाम ते अंदमान निकोबार 148 अब्ज लोकसंख्या असलेला आपला देश. जगातले यच्चयावत सगळे देश भारतामध्ये येऊन माल विक्री करायचा प्रयत्न करतात. आपण उठून इकडून तिकडे जातो. थोडक्यात हे कसं, म्हणजे एखाद्या बंड्याचं दुकान हे कोथरूडमध्ये आहे आणि ते कोथरूडमधल्या लोकेशनला विकायच्या ऐवजी तो जातो कुठेतरी पुण्यातला टिंगरेनगर नाहीतर विमाननगर भागामध्ये. म्हणजे त्याच्यासाठी तो काय करतो, तर ही इज एक्सपोर्टिंग हिमसेल्फ. आजूबाजूचा परिसर बाजूला राहिला आणि तो वेगळ्याच ठिकाणी भरकटत जातो. मग तसं या टेक्सटाईल कंपन्यांचं आता प्रॉब्लेम कसा आहे, की आपल्या अवतीभोवती कुठले कुठले साऊथ ईस्ट एशियन देश आहेत, मग ते इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे, फिलिपिन्स आहे, हे सगळे जे काही प्लस मायनस देश आहेत,
हे सगळे आता आपल्या बरोबरीला किंवा पुढे निघून चाललेले आहेत. काय कारण? तर आपली USP जी आहे ती लोकसंख्या आहे आणि कमी पगारामध्ये काम करून काम पूर्ण करणं हे आपले USP आहे. मग या मंडळींनी काय केलंय? दे आर ट्राइंग टू ओव्हरटेक अस. मग आज ना उद्या आपल्याला हा प्रॉब्लेम तर येणारच आहे, जाणवणारच आहे. का जाणवणार आहे? कारण मगाचच्या याच्यामध्ये आपण जे बोललेलो आहे ते A-B-C कॅटेगरीमध्ये आपण कुठे बसतो? आपण जर का इथे C मध्ये असू तर काहीच प्रॉब्लेम नाही. केव्हाही आपण माल टाकायच्या आधीच आपण रिप्लेस झालेलो आहोत. आपण जर का बी मध्ये असू तर कदाचित ते 6 महिने आपल्याला कॉन्ट्रॅक्ट देतील. पण आपण जर का चीनसारखं ए कॅटेगरीमध्ये असू ना मित्रांनो, तर आपल्याला आयुष्यात कधी कोणी रिप्लेस करणार नाहीये. आपण आत्ता जगाच्या टोटल एक्सपोर्ट्सच्या पर्सेंटेजमध्ये साधारणपणे 3.5% ते 4% आहोत. वर्सेस चायना 29% ते 32% आहे. आणि ही काही एका रात्रीत झालेली गोष्ट नाहीये. हे याला साधारणपणे 20 वर्ष द्यावी लागलेली आहेत. 20 वर्ष चीननी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे. आणि हा प्रयत्न इट वॉज अ कोलॅबोरेशन ऑफ इंडस्ट्री आणि स्टेट. म्हणजे जसं US मध्ये होतं. काय होतं? तर सिटी बँक ऑलवेज प्रॉस्पर्ड बिकॉज ऑफ फोर्ड और GM गोइंग अँड मूव्हिंग अराउंड द ग्लोब. तसंच चीनमध्ये होतं. तिथे काय होतं? तर आजच्या ज्या आघाडीच्या बँका आहेत, ICBC असेल, जगातली पहिल्या टॉप 10 बँकांपैकी एक आहे किंवा जॅक माची अलिबाबा आहे. या सगळ्या दीज ऑल आर वे स्टेट स्पॉन्सर्ड. मग म्हणजे काय? तर राज्य जेव्हा उद्योगाच्या मदतीला येत नाही तोपर्यंत तो उद्योग हा धडपड करायचा प्रयत्न करत असतो आणि वाढायचा प्रयत्न करत असतो. दॅट डझंट मीन की एकाच उद्योगाच्या मागं गव्हर्नमेंटनी लागावं. आता कुठल्या उद्योगाचे हे तुम्हाला कळत असेल बरोबर. पण जर का 10 वेगवेगळे उद्योग सरकारनी मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने केले, तर आपण म्हणू शकतो की आपली कुठलीतरी एक SBI ही जगाच्या कुठल्यातरी पहिल्या टॉप 10 लिस्टमध्ये येऊ शकते. तुर्तास त्यासाठी प्रयत्न भरपूर करावे लागतील. सांगायचं कारण का बरं? तर साधारणपणे 1,80,000 स्मॉल स्केल युनिट्स म्हणजे स्मॉल आणि मीडियम स्केल युनिट्स हे पश्चिम भारतामध्ये आहेत. त्यांच्या ह्याच्यामध्ये 50 लाखाच्या पुढे लोकं काम करतात. 1,80,000 युनिट्स इतके लोकं काम करतात. मग आपण जर का फार मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट करत नसू, तर आपण इनलँड सेल्स आसाम ते अंदमान निकोबार परत जर का चांगल्या पद्धतीने बांधून घेता आला, तर आपल्याला बाहेर जाऊन काही वेडेवाकडे उद्योग करायची आवश्यकताच नाहीये. मग त्या ह्याच्यामध्ये टेक्सटाईल्स आहे, त्या ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअर्स आहेत. आता सॉफ्टवेअरचं कारण का बरं? तर अजून गव्हर्नमेंट सेल्स किती आहे याचं गणितच आपल्याला माहिती नाहीये. आणि गव्हर्नमेंटनी जो काही ओव्हरऑल IT साठी दिलेलं बजेटिंग आहे, तर ते बाहेरच्या कंपन्यांमध्ये खर्च करण्याच्या ऐवजी जर का आपल्या इथेच आणलं आणि आपल्या इथे सिस्टम्स चांगल्या ठेवल्या, तर मी एवढं नक्की सांगू शकतो तुम्हाला, की याच TCS, याच Infosys, या Wipro कदाचित प्रॉफिट पर्सेंटेज कमी होईल. कारण का? प्रॉफिट इज लिंक्ड टू द करन्सी. करन्सी कुठली? डॉलर. मग तो प्लस ऑर मायनस होत असतो. म्हणून आपल्याला वाटत राहतं, की अरे बापरे! एवढा मोठा प्रॉफिट झाला, एवढं पर्सेंटेज प्रॉफिट प्राप्त झालं. पण तेच जर का रुपयामध्ये कन्व्हर्ट केलं, तर तिथे थोडीशी तफावत दिसते. मग जेव्हा आपण गव्हर्नमेंट सेल्सला जातो, तिथे प्रॉफिट कमी होईल. पण कंटिन्युटी ऑफ वर्क हा मुद्दा राहतो, तो कायमस्वरूपी राहत राहील. मग त्या योगे काय होईल, की बाहेरच्या कंपन्या आपल्या इथे येऊन आपल्या कंपन्यांबरोबर कॉम्पीट करून आपल्या कंपन्या मोठी होण्याची शक्यता आहे. असो. आता परत मुद्दा हा का बरं आपण बोलतोय? तर एव्हरीथिंग बॉइल्स डाउन टू इन्व्हेस्टमेंट. म्हणजे काय? तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, या इन्व्हेस्टमेंटशी निगडीत आहेत. आता जसं 10% ऑफ द GDP इज रिलेटेड टू IT. मग जेव्हा ITची डिस्प्लेसमेंट होते ना, तर ITची डिस्प्लेसमेंट झाली, तर सर्वात मोठी डिस्प्लेसमेंट ही भारतामध्ये कदाचित कन्स्ट्रक्शन सेक्टरची येऊ शकते. याचं कारण का बरं? एक IT इंजिनियर जो साधारणपणे एक 10-15 वर्षाचा अनुभववाला असतो. मग तो IT इंजिनियर प्रोजेक्टवाला असेल, सेल्सवाला असेल, फायनान्सवाला असेल किंवा अजून दुसऱ्या कुठल्या IT डिपार्टमेंटवाला असेल. तर हा मिड एज मधला IT इंजिनियर असतो. IT इंजिनियर सॉफ्टवेअर और सॉफ्टवेअर सेल्स यांची कमीत कमी 2 ते 3 घरं असतात. म्हणजे काय? तर बिल्डर्स मग तो छोटा असो, मध्यम असो अथवा मोठा असो, यांच्या ओव्हरऑल सेल्समधला बहुतांशी प्रमाणातला धंदा हा IT वाल्यांतर्फे प्राप्त होतो. बरं आता एक लक्षात घ्या, गंमत अशी की कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री इज सपोज टू बी कॉल्ड ॲज द लास्ट माईल इंडस्ट्री. म्हणजे का बरं? तर या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये सिमेंटपासून ते अगदी छोट्या-छोट्या पोतं म्हणजे आपलं पोतं जे सिमेंटच्या स्लॅब्स असतात, त्या स्लॅब्स ओल्या ठेवण्यासाठी जे पोतं वापरलं जातं, तिथपर्यंत ही इंडस्ट्री व्याप्त आहे. मग या याच्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे दोन्ही कॅटेगरीचे लेबर काम करतात. मग एक फ्लॅट जर का व्हेकंट राहिला आणि तो अनयुज्ड राहिला,
ती इन्व्हेंटरी तशीच पाईल झाली, तर काय होण्याची शक्यता आहे, की उद्याला तो बिल्डरचा प्रोजेक्ट हा एनपीए मध्ये जाण्याची शक्यता आहे. बरं, नॉर्मल केसमध्ये आता आपण जो म्हणतो इनबाउंड इकॉनॉमीच्या याच्यामध्ये जी नॉर्मल कॅटेगरी जी आहे, मग त्या याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग वाले आहेत, सर्व्हिसेस वाले आहेत, त्याच्यानंतर मशिनरी वाले आहेत. हे एवढे रिअल इस्टेटमध्ये जातात का हो? कारण का तर एकेका घराची किंमतच 1-1.5 कोटी आहे आणि पगार मिळतो सर्वात जास्त तो आयटी क्षेत्राला. नॉर्मल केसमध्ये पगार आहे तो साधारणपणे 70,000, 1,00,000, 1,50,000. सरकारी याच्यामध्ये आपण जर का विचार करायला गेलो तर तिथे वेगळ्याच गोष्टी आहेत. तिथं मिड एज वाला माणूस हा केव्हा तरी त्याच्या रिटायरमेंटच्या जवळपास आल्यावर कुठेतरी घर घ्यायचा प्रयत्न करतो. मग कमिंग बॅक टू आवर इन्व्हेस्टमेंट पॉइंट, जेव्हा आयटी क्षेत्राला प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे, जर आलंच तर, येऊ नये, पण जर आली आणि मोठ्या प्रमाणावरती हे वादळ पुढे गेलं, तर या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमुळे ओव्हरऑलच आपण म्हणू शकतो की डिस्प्लेसमेंट होण्याची शक्यता आहे. नॉर्मल केसमध्ये आयटी जी आत्तापर्यंतची स्टँड अलोन आयटी होती, ती आता आपल्याला रिव्हाईव्ह करणं भाग आहे. आता परत इथे मगाच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा मुद्दा येतो बरं का. आता कसा? तर आत्ताची जी आयटी आहे ती एआयमुळे डिस्प्लेस होणारच होणार आहे. आता एआयमुळे का बरं डिस्प्लेस होणार आहे? तर तो जे काही कोडिंग त्या एआयच्या माध्यमातून होतं, तर 10 आणि 15 वर्ष एक्सपिरियन्स असलेल्या माणसाची आवश्यकताच राहत नाही. मग मराठीमध्ये आपण म्हणतो ना एआय, एआय असं करत बसतो ना, म्हणजे एआय मला काहीतरी दे ना. मग तेच एआय इथे सिग्नलवरती जाऊन ते सगळ्या लोकांना करत बसायची गरज पडेल. अशी एवढी वेळ कोणावरही येऊ नये. मग हे त्यांना नवीन पद्धतीमध्ये स्वतःला रिइन्व्हेंट करणं गरजेचं आहे. मग रिइन्व्हेंट म्हणजे काय? तर आता भविष्यामध्ये लागणाऱ्या 3 गोष्टी आहेत बरं का. लक्षात ठेवा 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कुठल्या? तर ते म्हणजे क्लाउडवरती स्टोरेज. त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे एआय आणि तिसरं आहे म्हणजे डेटा. आता या 3 गोष्टीचा जो मिक्सिंग करेल आणि ॲसिम्युलेशन करेल, तर त्याच कंपन्या पुन्हा टिकतील. अन्यथा 1990 ते 2010-2020 पर्यंत ज्या मोठ्या कंपन्या किंवा त्यावेळेला ज्या मोठ्या कंपन्या होत्या, त्या आल्या आणि गेल्या, संपून गेल्या ना, तर तशीच या कंपन्यांची स्थिती होण्याची शक्यता आहे. म्हणजे काय? तर नोबडी वॉन्ट्स टू बी अ Kodak ऑर Nokias ऑफ द वर्ल्ड. आता सध्या विषय सगळीकडे आयटीच्या संदर्भातच चालू आहे. मग आयटी एक्सपोर्ट्समध्ये आपण मगाशी जे म्हणालो, की 10% साधारणतः 8.5% ते 10% वाटा हा जीडीपीमध्ये आयटी आणि आयटी ईएस किंवा आयटी सेल्समधनं येतो. त्याच्यातनं आपल्याला साधारणपणे $200 अब्ज प्राप्त होतात. आता मित्रांनो एक गंमत बघा, की हाऊ कॉन्सन्ट्रेटेड आर वी ऑन वन सेक्टर किंवा वन कंट्री ऑर वन एरिया. आपल्या ओव्हरऑल आयटी क्षेत्रामध्ये साधारणपणे 49% ते 53% वी आर यूएस डिपेंडंट. वी आर यूएस डिपेंडंट. मग तुम्ही मला सांगा, की आपल्या सगळ्याच नाड्या एका देशाच्या किंवा एका व्यक्तीच्या हातात असल्यानंतर ही ऑर शी विल ट्राय टू स्क्वीज अस ॲट एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाईम. हा साधा सोप्पा नियम आहे. मग हे का बरं झालं? तर आपण जास्त कुठलाही खर्च किंवा जास्त कुठलेही कष्ट न करता आपल्याला जे काही छोट्या याच्यामध्ये करायचं होतं ते आपण केलं. म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणू शकतो, की आयदर देअर कॅन बी इनर्शिया ऑर देअर कॅन बी अ कम्फर्ट झोन. मग बिझनेस डेव्हलपमेंट हा जो एक प्रकार आहे ना, तो हाच आहे, की आपल्याला मिळालेल्या ₹10 आपण 2 किंवा ₹3 जर का नवीन मार्केट डेव्हलपमेंटसाठी लावले, तरच आपल्याला भविष्यामध्ये हे एका देशावरती अवलंबित्व टाळून आपल्याला बाहेर 10 ठिकाणी आपण गेलो, कदाचित तिथं देअर मे नॉट बी इमिजिएट प्रॉफिटेबिलिटी, पण आपल्याला मिळणाऱ्या प्रॉफिटमधनं आपण तिथे जर का फायदा पुढच्या 10 वर्षामध्ये केला, तरच आपली टिकण्याची जास्त शक्यता आहे. अदरवाईज स्क्वीजिंग टाईम जो काही आहे ना, तो आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती द्यावा लागेल. म्हणजे काय? तर दुसरा आपला गैरफायदा घेण्याची जास्त शक्यता आहे. बघा पटतंय का तुम्हाला? काय करायला पाहिजे आणि काय नाही? मित्रांनो, आत्ताच्या आपल्या विषयामध्ये तुमची काय मतं आहेत? तुम्हाला काय वाटतं? तुमची काय याच्यावरती काही वेगळी मतं आहेत का? हे नक्की तुम्ही आम्हाला जरूर कळवा. म्हणजे याच्यातनं आपल्याला अजून काही डेव्हलपमेंट करता येईल का? आपल्याला काही पब्लिक फोरमच्या द्वारे कुठे काही वेगळ्या पद्धतीने मांडता येईल का? हा पण आपण विचार करूया. कारण का? तर माझं हे स्पष्ट मत आहे, की कंट्री इज नॉट ओन्ली रूल्ड अँड मॉडरेटेड ओन्ली बाय द पॉलिटिशियन्स. मग जसे-जसे वेगळे प्रेशर गट असतात, वेगळे दबाव गट असतात, तर त्यांच्या ह्याच्यातनं जे काही नोंदी येतील, त्या नोंदी जर का आपण दिल्या, भले त्याचा वापर होईल न होईल हा नंतरचा मुद्दा आहे. पण आपली मतं
ही कुठेतरी ऐकली गेली पाहिजेत आणि त्या योगे जर आपल्याला आपल्या देशाविषयी बदल करता आला, तर हे नक्कीच चांगलं होऊ शकेल. आता जाता मी एकच तुम्हाला सांगतो, जेव्हा केव्हा वेळ मिळेल ना, तेव्हा सिंगापूरच्या ली कुआन यू यांच्याबद्दल ऐका, वाचा, माहिती घ्या. म्हणजे मग तुम्हाला पटेल मी काय म्हणतोय ते. बघा कसं वाटतंय. धन्यवाद.